श्री स्वामी समर्थ. थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीबरोबरच सुरू होत असते ती सांधेदुखी आणि जशी जशी थंडी वाढेल तशी तशी सर्दीचं प्रमाणसुद्धा वाढायला सुरुवात होते. तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी आपण इथे मेथीचे लाडू बनवणार आहोत. तर स्त्रियांसाठी हे लाडू खूपच महत्त्वाचे आहेत. तर पूर्ण वजनी प्रमाण आपण बघणार आहोत. तर अर्धा किलो खारीक घेतलेली आहे. तुम्ही खारीकची पावडर घेणार असाल तरी चालेल, परंतु बघा मी अखंड खारीक घेतलेली आहे. परंतु बघा खारीक भरपूर अशी ओली आहे आणि ज्यावेळेस आपण रेडीमेड खारीक आणतो त्याच्यामध्ये खारीकचं जे वरचं फूल असतं तर ते दळलेलं असतं आणि ते तोंडामध्ये कडक कडक लागत असतं. त्याच्यासाठीच मी घरीच खारीकची पावडर बनवून घेणार आहे. तर खलबत्ता याप्रमाणे कपड्यावरती पलटी करायचा आणि खारीक ज्यावेळेस ओली आहे त्याच वेळेस तिला फोडून घ्यायचं आणि त्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या आणि ते सगळ्या खारकांचं फूल आपल्याला काढून घ्यायचं आहे. खारीकच्या वरती जे फूल असतं ते काढून घ्यायचं आणि खारीक फोडताना खारीकला खूपसुद्धा फोडायचं नाही, कारण खारीकच्या आतील बी जर फुटलं तर ते सुद्धा खारीकमध्ये मिक्स होऊन तोंडामध्ये कडक कडक लागण्याची शक्यता असते. आता इथे मी सगळ्या बिया काढून घेतल्या, खराब खारीकसुद्धा साईडला काढून घेतली आणि मोठ्या मोठ्या खारीकचे हाताने छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता याला मी 2 दिवस ऊन दाखवून घेणार आहे. बघा खारीक एकदम ओली आहे. आता इथे मी 2 दिवस खारीकला चांगलं ऊन दाखवून घेतलेलं आहे आणि खारीक चांगली सुकलेली आहे. आता मी पल्स मोडवरती या खारीकला मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. 3 वेळा थोडं थोडं मी इथे प्रमाण घेऊन खारीक दळून घेतलेले आहे. तुम्ही खारीकची पावडर वापरणार असाल तरी चालेल आणि जर खारीक मिक्सरमध्ये दळणार असाल तर बघा खूप वेळ मिक्सर चालू ठेवू नका. मिक्सरवरती लोड येण्याची शक्यता असते. पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद या पद्धतीने खारीक दळून घ्यायची आहे. तर बघा बराच वेळेस रेडीमेड खारीकमध्ये यातील बी दळलेली असते आणि ती कडक कडक लागत असते, म्हणून मी घरीच खारीकची पावडर बनवून घेतली. जेवढी जाड तुम्हाला हवी आहे तेवढी जाड पावडर करून घ्यायची. अर्धा किलो खारीकसाठी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे. तर हे 200 ग्रॅमची एकच मोठी वाटी आहे. काळ्या पाठीचं चांगलं गोड खोबरं आहे. खोबऱ्याला वरतून घाण लागलेली असते ती काढून टाकायची आणि खोबऱ्याला हवं तसं किसून घ्यायचं. 100 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम बदाम आहेत, 50 ग्रॅम मेलन सीड्स म्हणजे खरबूजची बी आणि 50 ग्रॅम भोपळ्याची बी म्हणजे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. बघा बऱ्याच जणांना वाटत असेल पंपकिन सीड कडक असतात, परंतु नाही, त्यासुद्धा मगज बी प्रमाणेच असतात. 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि 2 चमचे फक्त मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आता इथे पॅनमध्ये आपण 3 चमचे नाचणी स्लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. एकदम स्लो फ्लेमवरती 3-4 मिनटं नाचणी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत. बघा नाचणीचा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे घातले. मेथीचे दाणेसुद्धा 2 मिनटं स्लो फ्लेमवरती भाजून घेतले. आता आपण मखाणे भाजणार आहोत. बघा मखाणे हे नरम पडलेले असतात आणि तुम्ही भाजले तरी ते तुम्हाला नरमच लागतील, पण 3-4 मिनटं स्लो फ्लेमवरती भाजल्यानंतर ज्यावेळेस ते थंड होतील त्यावेळेस ते ॲटोमॅटिक कडक होणार आहेत. आता तुम्ही त्यांना दाबून बघितलं तरी ते हाताला वातडेच लागतील किंवा नरम पडले लागतील, एखादा त्यातील फक्त क्रश होईल. तर तुम्ही ते सूर्यफूलच्या बियासुद्धा घालू शकता. मात्र मला सूर्यफूलच्या बिया भेटल्या नाही. भेटल्या तर त्यासुद्धा 50 ग्रॅम घालायच्या, कारण त्यासुद्धा सांधेदुखीवरती खूप उपयोगी असतात. आता मखाणे काढून घेतल्यानंतर मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं खोबरं एकदम स्लो फ्लेमवरती भाजून घेतलं आणि बघा आता खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. यालासुद्धा आता काढून घेऊयात. तर मी इथे काहीच तूप न टाकता भाजलेलं आहे. बिना तुपाचंच सगळं भाजून घेतलेलं आहे. आता पॅन पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये खरबूजच्या बिया भाजून घेतलेल्या आहेत. जसे आपले तीळ फुटतात तशाच हळुवारपणे खरबूजच्या बियासुद्धा तडतडत असतात किंवा फुटत असतात. 3-4 मिनटं स्लो फ्लेमवरती खरबूजच्या बिया भाजल्यानंतर मी इथे भोपळ्याच्या बिया आणि बदाम मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत आणि दोन्ही एकत्रच 2 मिनटं स्लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत. बघा जास्त काही भाजायचं नाही. आता पुन्हा पॅन क्लीन करून तूप न टाकताच मी इथे खारीक भाजून घेतलेली आहे. बघा खारीकची जर पावडर असेल तर ती खूप पॅनला चिपकते, तर इथे आपली थोडी भरडसर अशी पावडर आहे. त्याच्यामुळे मी फक्त 3 मिनटं स्लो फ्लेमवरती तिला भाजून घेतलं आणि खारीक बराच वेळेस पॅनला चिपकण्याची शक्यता असते, म्हणून काळजीपूर्वक खारीक भाजायची, नाहीतर लाडूमध्ये जळलेली एक टेस्ट लागत असते. तर आता 3 मिनटं स्लो फ्लेमवरती खारीक भाजल्यानंतर बघा खारीक थोडीशी ओलसर होण्यास सुरुवात होते, पॅनला चिपकण्यास सुरुवात होते. त्यावेळेस लगेच तिला काढून घ्यायचं. पुन्हा पॅन मी इथे क्लीन करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता 1 चमचा तूप टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे डिंक. तर डिंक भाजण्यासाठी
मला पूर्ण इथे 8 ते 9 मिनटं लागलेले आहेत. एकदम स्लो फ्लेमवरती पूर्ण डिंक फुलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. यातील जे मोकळे दाणे आहेत ते पटपट फुलतात आणि ते एकदम कुरकुरीतसुद्धा होतात. मात्र ज्या गाठी तयार झालेल्या असतात त्या पटकन तळल्या जात नाही. तर तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही अर्धा किंवा 1 चमचा आणखीन तूप टाकून या डिंकाला तळून घेऊ शकता. जसं आपला नायलॉन साबुदाणा फुलतो किंवा साबुदाण्याचे पापड फुलतात तसं टेक्स्चर येईपर्यंत या डिंकाला चांगलं तळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच तुम्ही पाक तयार करू शकता. तर इथे मी आता मेथी आणि नाचणी दळून घेणार आहे. चांगलं थंड झाल्यानंतर सगळं दळून घ्यायचं आहे. मेथी आणि नाचणी दळून साईडला ठेवायची. सगळ्या सामानामध्ये लगेच मिक्स करायची नाही. चांगली पावडर होईपर्यंत इथे मेथी आणि नाचणी दळून घ्यायची. बघा, जर मेथी खूप आवडत नसेल तर 1च चमचा मेथी घातली तरी चालेल. मात्र मेथी आपल्या हाडांवरती आणि केसांवरती खूप इफेक्टिव्ह असते, म्हणून मेथी 2 चमचे घेतलेले आहे. आता मखाणे बघा थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत झालेले आहेत. जसं आपल्या लाह्यांचा, मुरमुऱ्यांचा एकदम क्रश बनतो त्याचप्रमाणे एकदम कुरकुरीत आपले मखाणे झालेले आहेत. आता मखाणेसुद्धा मी मिक्सरला दळून घेतलेले आहेत, कारण पाकामध्ये मखाणे टाकले तर ते पुन्हा वातडे होतील किंवा नरम पडतील, म्हणून मखाणे दळून घेतले. आता डिंकसुद्धा बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे. डिंक जर आतमध्ये तळला गेला नाही तर तिथेसुद्धा तुमचे लाडू खराब होण्याची शक्यता असते, म्हणून डिंकसुद्धा एकदम व्यवस्थित तळून घ्यायचा. आतमध्ये डिंक अजिबात कडक राहता कामा नये. आणि आता इथे डिंकाची सुद्धा मी पावडर बनवून घेतलेली आहे. तुम्ही वाटीने क्रश करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. मात्र या पद्धतीने कामं थोडी सोपे होतात, म्हणून याच पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. आता दळलेल्या मखाण्यांमध्येच मी दळलेला डिंक टाकलेला आहे. त्याच्यामध्येच भाजलेली खारीकची पावडर घालणार आहे आणि आता याच्यावरतीच आपण घालणार आहोत भाजलेलं खोबरं. तर बघा, मी खोबरं मिक्सरमध्ये दळून घेतलं नाही, हातानेच थोडंसं त्याला फक्त चोळून घेतलं, कारण भाजून थंड झाल्यानंतर खोबरंसुद्धा एकदम कुरकुरीत होत असतं. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हातानेच खोबऱ्याची चांगली पावडर होते. मात्र लाडूंमध्ये थोडंसं अखंड खोबरं छान दिसतं, म्हणून मी तसंच खोबरं इथे टाकून घेतलेलं आहे. आता इथे भाजलेलं सगळं सामान टाकून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या भाजलेल्या दळलेल्या वस्तू एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर रव्याच्या लाडूसाठी ते प्रीमिक्स तयार होणार आहे. डिलेवरी झालेल्या स्त्रियांसाठी जर तुम्ही लाडूंमध्ये हे प्रीमिक्स घालाल तर बघा ते अतिशय उपयोगी असतं. आणि डिलेवरी झाल्यानंतर हाडांची खूप झीज होत असते, त्याच्यासाठी हे प्रीमिक्स किंवा हे लाडू खरंच खूप उपयोगी असतात. आता इथे सगळं मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये नाचणी आणि मेथीची पावडरसुद्धा गाळून घेतली. पावडर गाळूनच घ्यायची. आणि इथे मगज बी म्हणजे खरबूजच्या बियासुद्धा टाकून घेतल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बराच वेळेस खरबूजच्या बियांवरती कडक आवरण असतं, तर ते एकदा चेक करून घ्यायचं. नाहीतर खरबूजच्या बियासुद्धा मिक्सरमध्ये दळून घेतल्या तरी चालतील. मी अखंडच खरबूजच्या बिया वापरलेल्या आहेत, कारण त्या लाडूंमध्ये छान दिसतात. आता इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकता आणि गुळाला तुपामध्ये मेल्ट करून त्याच्यामध्ये लाडू बांधून घेऊ शकता. आता इथे आपल्याला एकतारी पाक करायचा नाही, म्हणून 200 ग्रॅम साखरसाठी किंवा 1 वाटी साखरसाठी पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि साखर मिक्स झाल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त या पाकाला 1 मिनटं उकळवून घेतलेलं आहे. आणि बघा, आपली इथे अजिबात तार तयार होत नाही, तारमध्येच तुटत आहे. तसंच आपल्याला इथे पाक किंवा चासणी तयार करायची आहे. तर खूप कडक चासणी करायची नाही, फक्त पाण्यामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर 1 मिनटं हाय फ्लेमवरती चासणी उकळवून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप मिक्स करायचं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. आणि या गरमागरम चासणीमध्ये आपण बनवलेलं प्रीमिक्स किंवा लाडूंचं आपण जे सामान सगळं एकत्र केलेलं आहे ते इथे टाकून घ्यायचं. बघा, सगळं सामान इथे टाकलेलं आहे. तर इथे पॅन थोडासा माझा छोटा आहे, तुम्ही मोठ्या कढईमध्ये केलं तर एकदम पटापट इथे सगळं मिक्स होईल. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. 1 चमचा वेलची पूड घालायची. मी 2 छोटे चमचे वेलची पूड टाकलेले आहे. तुम्हाला खसखस आवडत असेल तर खसखस 2-3 चमचे भाजून घातली तरी चालेल, परंतु आपण खूप गरम वस्तू म्हणजे शरीराला गरम पडणाऱ्या वस्तू घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे खसखस टाकली नाही. तुम्हाला आवडत असेल तर खसखस, तीळ ते याच्यामध्ये भाजून घातले तरी चालतील. आता पॅनमध्ये मला मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आणि फक्त जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, जर इथे तुमची चासणी जास्त झाली म्हणजे लाडूंचं मिश्रण खूप पातळ झालं तर थोडंसं पॅनमध्ये टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि खूप जर तुम्हाला कडक वाटलं तर याच्यामध्ये 3-4 चमचे गरम पाणी टाकायचं, म्हणजे परफेक्ट लाडू तयार होतील. मात्र मी जे प्रमाण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये परफेक्ट लाडू तयार होतील. तर बघा, सगळं मिक्स करेपर्यंत हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. तर सगळ्यात बेस्ट चमचा म्हणजे आपला हात, तर हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि
थोडंसं गरम आहे तेव्हाच लाडू वळून घ्यायचे आहेत. तर लाडू एकदम हलक्या हाताने वळून घ्यायचे, खूप थंड होऊ द्यायचं नाही. लगेच लाडू वळायला सुरुवात करायची. एकदम वरच्यावरती लाडू बांधायचे, खूप दाबून दाबून लाडू बांधायचे नाहीत. खूप पटापट हे लाडू बनवून होतात. माझे 7 ते 8 मिनिटामध्ये सगळे लाडू बांधून झाले, कारण मिश्रण चांगलं ओलं आहे, गरम आहे. तर बघा एकदम मऊसूत लाडू तयार होणार आहेत. फक्त चासणी करताना खूप कडक करायची नाही. खूप कडक जर चासणी केली तर हे लाडू थंड झाल्यानंतर खूप कडक होतील. म्हणून चासणी थोडी सैलसरच बनवायची आणि त्याच्यामध्ये आवर्जून तूप घालायचं, म्हणजे लाडू कडक होणार नाहीत, मऊसूत राहतील. आणि शरीराला तूपसुद्धा खूप गरजेचं असतं. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला तेल, तूप याची गरज असते. म्हणून आपण अशा पद्धतीच्या वस्तू बनवून खात असतो. तर चला, इथे लाडू सगळे बांधून झालेले आहेत. तर पूर्ण 1 किलोचे लाडू आपण इथे तयार केलेले आहेत. वाटीचं सुद्धा प्रमाण मी इथे दाखवलं आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने लाडू बनवून बघा. तर आमच्या घरामध्ये मुलांना गूळ आवडत नाही, म्हणून मी साखरमध्ये हे लाडू बनवून घेतले. गूळ आवडत असेल तर 200 ग्राम गूळ चांगला बारीक कापून 1 चमचे तुपामध्ये चांगला मेल्ट करायचा आणि सगळं सामान त्याच्यामध्ये टाकून लाडू वळून घ्यायचे. तर लाडू बघा आता थंड झालेले आहेत आणि अजिबात कडक नाही, एकदम सॉफ्ट असे लाडू बनवून तयार आहेत. तर एकदम थंड झाल्यानंतर हे लाडू एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे. 8 दिवसापेक्षा जास्त जर लाडू स्टोअर करणार असाल तर रोज 5 मिनिटासाठी तरी डब्याचं झाकण खोलून ठेवायचं, किंवा तुम्ही हे लाडू फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून 1 महिनाभर एन्जॉय करू शकता, खाऊ शकता. तसंच लाडूचं जे आपण प्रीमिक्स बघितलं त्यालासुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर वापरू शकता. रव्याचा शिरा करताना त्याच्यामध्ये थोडं थोडं हे प्रीमिक्स टाकायचं आणि शिरा बनवायचा. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.